हॅलो गायज, वेलकम बॅक आवर न्यू व्लॉग. तर मी मागच्या ब्लॉगला म्हटलेलो की पुढचा ब्लॉग पालखीचा असेल, तर मी आमच्याकडची पालखीचा काय ब्लॉग करू शकलो नाही. कारण की जेव्हा पालखी आली तेव्हापासून नुसती गडबडच चालू होती, काय करता चालू नाही. आणि आज आलो मी मामाकडं, त्यांच्याकडे पालखी आहे आणि इज द रे मेरा भाई. आणि आज मामाकडच्या पालखीचा मी ब्लॉग करणार आहे. तो तरी दाखवणारच, थोडा का होईना पण दाखवणार नक्कीच. बघू पुढं काय होतं आहे. खाली तयारी वगैरे जोरात केली नाही एकदम, आज काय ऐकत नाही तिवरेकर. जोरात आहेत एकदम जोरात. नाद नाही करायचं त्यांचा अजिबात नाही नाद करायचा आमचा. या वर्षी फुल जोरात आहे आमची रोहिदासवाडी. सगळ्यांना आज कोमात टाकणार आम्ही. एवढा सजावट बिजावट भारी केलेली आहे, बघाल तुम्ही. 40 किलो रांगोळी फक्त वाढीसाठी आणली नाही, परत पताके बिताके सगळं लावली नाही. नाद कुठे करतो त्यांचा. हां, आम्ही पण केलेलं, पण मी करू शकलो नाही ब्लॉग. मी फक्त तयारी दाखवली बस. त्याच्या पुढचा ब्लॉग पालखीचाच आहे, फक्त तो दुसऱ्या गावचा आहे बस. बाकी काय विषय नाही. बघू पुढं काय होतं आहे. हे बघा भावना सजावट बघा काय गेली नाही रांगोळी बिंगोळीची. भाई तुझ्या मागणं भारी सीन येतो एकदम, असा सिनेमॅटिक टाईप. नादखोळा एकदम, पताके वगैरे नाद घोळा एकदम. चल पोज मार एक, बॅक पोज. हो शाहरुख. ती वाली माहिती आहे ना चाटवातली. हो हो भाई, वॉट पताका बिताका. मी आपलं घर आई गाणी बिणी लावले नाहीत पद्धतशीर. तर आता आम्ही जातोय गुरुबांच्या इथं पालखी आणायला. भरपूर जण जमलेत. इथं काय ब्लॉग व्हायचं नाही माझ्या. नंतर आल्या बघू इथं जमले सगळेजण ह्या करत समोरच्या. भाई थांब, असं एकटं एकटं जाऊ नकोस पुढं. पाहुणा आहे ना मी सोबत चल. भाई काय ऐकत नाही आता. कुर्ता बिरता बघा काय एकदम नाथखोळा आलाय. कुठला फोटोशूट? तिवऱ्यातल्या आमच्या रोहिदासवाडीतल्या. हो डॉन. अरे डॉनच आहे, खरोखर डॉन आहे. निघाला नसेल चांगला फोटोशूट चाललाय तुझा, कमी समजू नकोस. कसा आलाय बघ फोटो तुझा. आईल पणजी नाही पणजी माझी. पणजी बघा अशी ठणठणीत आहे अजून एकदम. नात कुठे करतो? 86 वय 86. 86 100 गेली असेल. 86 वय. 86 तुझं वय? माझा आणि म्हातारीचा फोटो काढ. हो थांब दोघांच्याकडे. थांब एक मिनिट, असं थांब. नाथखोळा फोटो होते रे इथं पण. ओके म्हातारी अजून 100 वर्ष जगशील तू. अजून 100 भरपूर झाले बाबा. माझं आयुष्य तुला लागेल. चला बघ तुला कसा फोटो दाखव. काढलाय बघ. तू बघ फोटो बघ. भाई मोटरोला नाथ कुठं करतोस हा बघ. एक नंबर. हो हो हो, मी दाखवतो ना तुला फोटो. थांब. भाई इथं पूर्ण फॅमिली फोटोशूट चाललाय. जवळजवळ 1 तास लागला सेटअप व्हायला. फोटोग्राफर बघा.
मामा हे मला बघ, यो मी नवीन मेंबर आहे. फॅमिली फोटोसाठी सेटअप बघा 1 तास लागलाय सेटअपला. लागला ए, थांबा. हे थांबा, ह्याच्यात बघा. नाही नाही मी फक्त असं केलंय अशा आवाज. व्याघ्रंबरी माते की गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. हा, बंद करा. वाजू दे आता. तर भावांनो आताच पालखी गेले आणि आम्ही लोकांना ताक आणलेला वाटायला. ताक लोकांना वाटलेला. सस्पेन्स. माहिती मला वाटलं आपलं काम करा तुम्ही पहिला. हे बघा इथं पण ठेवलेले आहे, इथं पण ठेवलेले आहे. साहिल कुठे गेला? साहिल ये देखो हमारा बदमाशगिरी. द्या मला द्या. साहिल पाहिजे काय? घ्या या. आम्ही लपून ठेवलेले. हे बाय चल जा घे जा आतमध्ये ऐकत. खालच्या काढ खालच्या काढ खालच्या काढ खालच्या काढ. ताकचोर ताकचोर. बघ हे बघ काढतोय नुसता. ताक आहे तो. भावांना साहिलला काम बघा कसं लागलं एकदम नेक्स्ट लेवल. त्यासोबत मला पण बाय करे तर मी बी करून का. दमलो की तू घ्यायचा. पालखी आहे ना दमलो की घ्यायची. हा काय धनू? हा ना. हो आम्ही बाय. यायच्या अगोदरच बाय काय करताय? काय करायचं? हाय. कोकणची माणसं साधी. गाणं सुट होतं चांगलं एकदम. हे भावा थांब. ओ बाय. मागणं डॉक्टर मावशी ओरडती टोपी घाल तिला. ओ हो थांबे. मागणं कोण पण होते? मावशी आणि मामी. हे विधी इकडे कर. हाय कर कॅमेऱ्यात. तिची झोप नाही पूर्ण झाली. काय साहिल तू पण हा ह्या वयात पोरं फिरवतोस काय करणार दुसऱ्याची. आपला काढायला टाइम. हो बाय. ती टोपी पडते रे सरळ करणं शुभ. विधी थांब इकडे बघ. चला संत तुकाराम चला. पडली परत नीट कर विधी. ही बघा ही साहिलच्या मम्मीनी म्हणजे सरपंच आहे ना पाकडे बांधून दिले नाही वाडीसाठी. वाजला मोटरोला वाजला. भावानं नवीन फोन घेतला नाही. नवीन फोन आहे मोटरोलाचा 23,000. अगं मी वरती आहे. हो आला आयटमचा फोन आला लगेच. काय आलं बोल. आला आयटमचा फोन. ते बघा हे बघ एक तिकडं एक इकडं असं. कोण आहे कोण नाही फोन ठेव. हो भाई ये देखो मोटरोला का फोन. तिकीट बघा UPI केला नाही 551. आलेला तेव्हा पाय मोडून घेतलेला. पाय मोडलेला म्हणून परत ट्रेननी गेला नाही. ट्रेननी नाही असता बसनी गेला. बसची तिकीट 551. ट्रेननी गेला असता तर 100 रुपयात पोचला असता. फुकट.
फुकट बिना तिकीट प्रवास म्हणून तो नडला त्याला ट्रेनमधून उतरल्या तो आता काय बोललं पुढं काय रे. कायच नाही. आणि ही बघा मावशीची गाडी. गेला हिला उचलून. तू मला अर्धा देणार होतास ना तिला उचलायला. मी आणली आता. चला घर आला मोठा घर. इथं पहिल्यांदा आम्ही खेळायचो ह्या ग्राउंडवर. इथं आता गाड्या पार्किंग होतात. इथं पण खेळायचो आम्ही लहान असताना. आमची भांडणं असायची नुसते साहिलची माझी दादा कपिल दादा नेक्स्ट लेवल भांडणं असायची आमची. तर भावांनो आता मी आलो आहे तिवरातून. आमच्याकडे जशी कंडिशन होती पालखीला शूट बीट करायला भेटलं नाही तसं इकडं पण काय भेटलं नाही. आणि आता चाललो आहे मी सुरजासोबत. सुरजा गाडी चालवतो आहे त्याच्याकडे जाणार. आणि उद्याचा माझा प्लॅन आहे त्याच्यासोबत मुंबईला जायचा. बघू कसा काय विषय होतोय तो. मुंबई जाएंगे मुंबई का ब्लॉग करेंगे. आणि आता आलो आहे मी. कसं करू असं दाखवायला लागेल हे बघा. तो आज के लिए बस इतना ही. आजचा ब्लॉग जास्त मोठा पण झाला काय माहिती नाही मला कसा झाला आहे. सगळे फोटो बिटो काढण्यात बिझी मला काय फोन दिलेलं पण नाही. बरं ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईस. बाय बाय.